रामकृष्ण आहे. आपण कालच्या रेलमध्ये पाहिलं की ज्ञानेश्वर महाराजांनी आपलं सर्वस्व समाजासाठी खर्च केला, आयुष्य. आणि एकच हेतू आहे की सर्व सुखाचा आगर असणारा भगवान परमात्मा आहे. हे वारंवार काय म्हणायचं आहे की क्षणोक्षणाला भगवंताची आठवण करणं हे काळाची गरज आहे. आणि संत विचार जीवनात आलं, ही जी काही भावना आहेत आपली द्वैत भावना संपुष्टात येते. आणि ह्याला अनुसरून जो धर्माचं पालन करतो, धर्माचं संरक्षण करत असताना देह गेला तरी हरकत नाही, स्वतःची पर्वा न करता हा धर्माचा प्रसार करत राहतो. धर्म त्याच्यासाठी अतिप्रिय राहतो. असे जे महान वीर छत्रपती शंभू महाराज ह्या व्याख्यान मालिकेतून ज्यांचं कुळ क्षत्रिय आहे आणि क्षत्रिय कुळात जन्मलेले छत्रपती शिवाजीराजांचे सुपुत्र संभाजीराजे. संभाजीराजे हे अतिशक्तिशाली होते आणि तशी ताकदही त्यांना होती. त्यांना फसवलं. आपलेच लोक जवळचे गद्दार निघाले. काय आपले लोक मतलबी असतात, नातीगोती सुद्धा त्या ठिकाणी स्वार्थ कमावण्यासाठी दगाफटका करतात. आणि त्याला अनुसरूनच आपली सुद्धा माणसं जे आपली सतत स्तुती करतात तोंडावर, एकदम आपल्याला विश्वासमध्ये घेतात, या अशा लोकांपासून सावध राहिलं पाहिजे. कारण ते कधी दगा देतील हे सांगता येत नाही. परंतु ज्यांच्या अंगामध्ये दैव विचाराचे गुण आहेत ते मरणाला कधी घाबरत नसतात. कारण आहे त्यामध्ये ते सतत विचार करत असतात की धर्माचं काम करत असताना अंत झाला तरी हरकत नाही, पण धर्मनिष्ठ राहिलं पाहिजे. ह्याला विशेषत्व महत्व आहे. आणि ह्याला अनुसरूनच ज्यांना धर्माचा अभिमान आहे आणि त्याप्रमाणे जो आपलं जीवनशैली चालवतो, असाच खरी व्यक्ती एक निष्ठा एक भाव धरून ईश्वराची सेवा करतो, भगवंताची सेवा करतो. आणि त्याच्याजवळ मनोबल एवढं असतं की वेळा काळानुसार जरी त्याच्या जीवनावर संकट जरी आले, ते सहज संकट दूर करू शकतो, पार करू शकतो. इतकी ताकद असते त्यामध्ये.
सर्वसामान्यांच्या डोळ्यासमोर एकच धुंद असते की मी किती सुंदर आहे आणि माझ्यासारखा सुंदर कोणीच नाही. कोणाला शारीरिक सुंदरतेचा अभिमान आहे, कोणाला पैशाचा अभिमान आहे, वगैरे वगैरे. ज्याच्या ज्याच्या सरणीनुसार त्याला अभिमान आहे. ठीक आहे, त्यात माझं काही दुमत नाही. परंतु मला एकच सांगायचं आहे, एखादी व्यक्ती आपल्या सुंदर देखण्यानं समाधानी होत असेल तर सुंदरपणाचा फायदा आहे. त्यामध्ये धर्म जागा होत असेल, सुंदर आणि अंतःकरण त्याचं सुंदर असेल, त्याची वाचा सुंदर असेल, त्याचं चरित्र सुंदर असेल, तोच खरा दैविक विचाराचा पुतळा होऊ शकतो. आणि एकच सांगायचं आहे, हा जो सौंदर्याचा भाग आहे हे चिराऊ काल नाही. कारण का मनुष्य जीवन असं आहे, हे टप्प्याटप्प्यानं बदलत जाणारी क्रिया आहे. आज आपण सुंदर आहोत, फार देखणं आहोत, सगळ्यांना आवडतो आहोत. काही कालांतराने ह्या देहाची उतराई होणार आहे, ह्या देहाची, ह्या शरीराची झीज होणार आहे. आणि हे शरीर पुष्ट ठेवण्यासाठी दात, डोळे, कान हे जे इंद्रिय आहेत काम करणारे, ते हळूहळू निघून जातील. आपण मागच्या व्याख्यान मालिकेमध्ये बोलून गेलो, हे शरीर नश्वर आहे. ह्या हे शरीर निर्जीव होणार आहे. आत्मा अमर आहे. आणि जोपर्यंत हे आत्मा काय करतो, ज्या न्यायाप्रमाणे आपण फाटलेली वस्त्र काढतो आणि दुसरं नवीन वस्त्र धारण करतो, त्या न्यायाप्रमाणे आत्मा अमर असल्यामुळं हे शरीर टाकून देतो, दुसरं शरीरामध्ये प्रवेश करतो. शरीराचा आणि आत्म्याचा काही संबंध नाही. ज्या न्यायाप्रमाणे नवीन गाडी आहे आणि गाडी नवीन असताना ड्रायव्हरही तो गाडी एकदम मस्त चालवतो, आणि ज्यावेळेस गाडी जुनी होईल तसं त्या गाडीला नकोसं वाटतं. तो एक दिवस असं होतं, त्या गाडीला सोडून ड्रायव्हर दुसरी गाडी पकडतो. तसंच आहे सुद्धा. मग या शरीराचा अभिमान का म्हणून पाळायचा? ह्या शरीर आपण व्याख्यान मालिकेमध्ये बघून मागच्या रेलमध्ये पाहिलं, ह्या शरीराने भगवान प्राप्ती होते, ह्या शरीराने मोक्ष प्राप्ती होते, आणि ह्या शरीरानंच नरक प्राप्ती होते. सांगायचं तात्पर्य, ते नाम चिंतन सतत घेतल्यानंतर आपल्या जे प्रश्न आहेत ते प्रश्नाचे उत्तर ऑटोमॅटिक मिळतात. आणि यामध्ये धर्मनिष्ठा जागृत होते. आणि धर्म म्हणजेच काय? सात्विकता, ह्याला धर्म म्हणतात. एकनिष्ठा, जे प्रामाणिक काम आहे ते काम करत असताना अंत झाला तरी हरकत नाही, ह्याला म्हणतात निष्ठा. हा जो धर्म आहे, प्रत्येकाने आपला धर्म जागृत केला पाहिजे आणि धर्माचा अभिमान पाहिजे. ह्याला अनुसरून शेवटच्या श्वासापर्यंत शंभूराजाने धर्म सोडला नाही. धर्मावर
त्याने अभिमान बाळगला. ह्या व्याख्यान मालिकेमध्ये आपल्याला एकच शिकायचं आहे की धर्मावर प्रेम करायला शिकलं पाहिजे. म्हणजेच जीवनामध्ये सत्य आणलं पाहिजे. एक निष्ठा पाळली पाहिजे. निष्ठा, श्रद्धा हे दुबगणे नाही पाहिजे. ह्याला विशेष तत्व महत्त्व आहे. त्या ठिकाणी हे जे नियम पाळण्यासाठी अंत झाला तरी हरकत नाही, परंतु एक तत्व, एक निष्ठा राहिलं की यामध्ये विजय श्रेणी निर्माण होते. म्हणून आपण एक निष्ठा, एक भाव, धर्मनिष्ठ राहू. रामकृष्ण हरी. वसुदेव सुतं देवं कंसचानूरमर्दनं देवकी प्रमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरु.